तर इकडे लोणावळ्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात दररोज धक्कादायक बाबी समोर येत आहेत। आरोपी सिया आणि चेतन यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा कट रचल्याचं उघड झालंय। लग्न ठरल्यानंतर या दोघांनी सुरुवातीला केतनला स्लो पॉइझन अर्थात हळूहळू पसरणारं विष देऊन त्याचा खून करण्याचा किंवा त्याला कायमचं अपंग करण्याचा डाव आखला होता। मात्र विष न मिळाल्यानं हा पहिला प्रयत्न फसला। त्यानंतर त्यांनी हत्येचा दुसरा मार्ग अवलंबला। विशेष म्हणजे अटकेनंतर पोलिसांच्या कडक चौकशीतून कसं वाचायचं, चौकशी दरम्यान स्वतःला शांत कसं ठेवायचं आणि पोलिसांच्या प्रश्नांना कशा प्रकारे उत्तर देऊन दिशाभूल करायची याचं प्रशिक्षण घेण्यासाठी या दोघांनी तब्बल 2 तासांचा एक जपानी व्हिडिओ पाहिला होता। पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलच्या वेब हिस्ट्रीमधून या व्हिडिओच्या लिंक्स जप्त केल्यात। या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करतायत। सूरज कसबे या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी फोन लाईनवर उपलब्ध आहेत। सूरज, अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने हा खून करण्याचा प्रयत्न केला होता। अनेक बाबी आता समोर आलेल्या आहेत। या बाबींचा या पूर्ण केसवर कसा परिणाम होऊ शकतो? नक्कीच विनोद सर, आपण पाहिलं तर केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणामध्ये ही धक्कादायक बाब आता समोर येताना दिसते। सुरुवातीला ज्यावेळेस सिया आणि केतनचं लग्न ठरल्यानंतर त्याला सुरुवातीला स्लो पॉइझन अर्थात हळूहळू त्याच्या अंगामध्ये भिन्नर विष देऊन त्याची हत्या करण्याचा प्रयत्न त्यांनी करायचं ठरवलं होतं। मात्र त्या प्रकारचं विष त्यांना मिळालं नाही। हे जर विष त्याला दिले तर त्याला कायमचं अपंगत्व सुद्धा येऊ शकतं, त्याला मी सोडू शकते असा विचार सुद्धा सियाने केला होता। मात्र तो सुद्धा प्रयत्न त्यांचा फसला। त्यानंतर त्यांनी त्याला ठार करण्याचा निर्धार घेतला। त्यानंतर आता पोलीस कस्टडीमधून आणि पोलिसांच्या तपासामधून जी माहिती समोर येते त्यानुसार त्यांनी 2 तासाची एक जपानी फिल्म पाहिली होती। त्यामध्ये पोलिसांच्या चौकशीतून कशा प्रकारे वाचायचं, कशा प्रकारे पोलीस चौकशीला सामोरे जायचं, कशा प्रकारे पोलिसांनी आपल्याला प्रश्नांची उत्तरे विचारल्यावरती त्यांना कशी उत्तरे द्यायची, कसं शांत बसायचं, आपल्यावरती कुठल्याही प्रकारे आपण गुन्हा केला नाही पोलिसांना कसं पटवून द्यायचं, हे अनेक बाबी या चित्रपटाच्या द्वारे त्यांनी जाणून घेतल्या। आणि एकूणच काय तर सुरुवातीला सीआयने पोलिसांना तपासात सहकार्य करण्यास नकार दिला होता, त्यानंतर तिने सहकार्य केल्याचं दिसलं। त्यामुळे एकूणच काय या संपूर्ण प्रकरणामध्ये सियाचा मोबाईल आणि त्याचबरोबर चेतनचा मोबाईल त्यांचा जो डाटा आहे तो डिलीट करण्यात आला। तो डाटा पोलिसांनी रिकव्हर केल्यानंतर ही माहिती समोर येते की त्यांनी ही जपानी फिल्म पाहिली होती। त्यामध्ये पोलिसांच्या तपासापासून कशा प्रकारे वाचायचं हे सर्व ते आता व्हिडिओमधून समोर येताना दिसतंय। आता चेतन आणि सियाची पोलीस न्यायालयीन कोठडी उद्या संपते, त्यामुळे उद्या पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये दोघांना पुन्हा हजर केले जाणार। त्यामुळे एकूणच काय दोघांना उद्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे न्यायालयात हजर केल्यानंतर आता पुढील किती काळासाठी त्यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ केली जाते हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सूरज, दिलेल्या अपडेट्स बद्दल। आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती आहे कशा पद्धतीने हा कट रचण्यात आला होता, त्यासाठी काय नियोजन केलं होतं, या सगळ्याचा पर्दाफाश झालेला आहे। या सगळ्या बाबी समोर आल्यात आणि याचा केसवर कसा परिणाम होतोय ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल।